नमस्कार मित्रांनो, मी एम जे. शेतकऱ्याविषयी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री असेल किंवा राज्य मंत्रिमंडळातील जी पाटील असतील, यांनी असं शेतकऱ्याच्या भावना दुखावतील अशा गोष्टी बोललेल्या आहेत की सारखं सारखं फुकट का, असं अजित पवार यांचं म्हणणं आहे. तर पाटील साहेब सांगत आहेत की कर्ज काढायचं, सोसायटी घ्यायचं आणि कर्ज फेडायचं नाही आणि कर्जमाफी घ्यायची, परत पुन्हा कर्ज काढायचं आणि कर्जमाफीच्या वाटेवर उभं राहायचं. तर या लोकांना मला सांगायचं आहे की तुमच्यासारखं अपार्ट इस्टेट सत्तेतून किंवा सत्तेतून पैसा किंवा पैशातून सत्ता असं शेतकऱ्याकडे नाही आहे. शेतकऱ्याला अनेक संकटातून मार्ग काढून उत्पादन घ्यावं लागतं आणि आसमानी संकट जे सुलतानी म्हणतो आपण त्याला, त्या संकटांना सामोरं जावं लागतं. ज्यावेळेस पिकतं ते अतिपावसाने वाहून जातं आणि ज्यावेळेस पिकत नाही पावसामुळे त्यावेळेस तर काही मिळत नाही आणि मिळालं तरी तुम्ही त्या लोकांचं कवडीमोल भाव देता. अशा पद्धतीने शेतकऱ्याची लूट या ठिकाणी होत आहे आणि त्याला जबाबदार सरकारचे काही धोरण आणि नियम हे आहेत. आणि शेतकरी इथून पुढं जे विकेल तेच पिकेल या धोरणानुसार शेतकऱ्यांनासुद्धा 1-2 वर्ष गांजा लावण्याची परमिशन या ठिकाणी खरं तर मिळालं पाहिजे. कारण शेतकरी गांजा लावतो म्हटल्यानंतर उपदेशाचं डोस सगळेच पाजतात की समाज बिघडेल, नशा होईल, ते होईल, हे होईल. तर शेतकऱ्यांना जर 4 पैसे मिळत असतील तर पिकवायला काय हरकत आहे? 5 वर्षातून 2-2 एकर लागवडीचं परमिशन द्यायला काय हरकत आहे? हाच जो अजित पवार आहे याचा मुलगा काय करतो माहिती आहे का? दुसरा टँगो पंचचं उत्पादन घेतो. त्यांनी विचार केला आहे का लोकांची परिस्थिती बिघडेल, सर्वसामान्य लोकांचे संसार वाटवेल? नाही ना. त्याला पैसा मिळतो एवढंच त्याची गोष्ट आहे. तर आपल्यालाही पैसा जर मिळत असेल तर 2 वर्षात 5 वर्षातून गांजा म्हणा किंवा तंबाखू म्हणा असले उत्पादन घ्यायला काय हरकत आहे? नियम आणि अटी टाका आणि शेतकऱ्यांना परमिशन द्या, काहीच हरकत नाही. तर असं न करता फक्त स्वतःच गांजा उत्पादन करायचं, स्वतःचेच गुटखा कारखाने, स्वतःच टँगो विकायचं, कारखाने काढायचं, यातून पैसा काढायचा आणि अशी माजुरडी भाषा शेतकऱ्यांबद्दल वापरणं हे राजकारण्यांचे खेळ सध्या चालू आहे. मित्रांनो, जर शेतकऱ्यांचे 2 वर्ष गांजा उत्पादनातून शेतकऱ्याला मिळणाऱ्या पैशातून त्याच्या शेतीसाठी लागणारे जे खर्च आहे 4-5 वर्षाचं ते जर भागत असेल तर काय हरकत आहे शेतकऱ्याला 5 वर्षातून 2 वर्षासाठी आणि 2-2 एकर गांजा किंवा तंबाखू उत्पादन घेण्याला परमिशन द्यायला. हे लोक काय करतात? शेतकऱ्याने पिकवलेले चांगले माल कवडीमोल भावामध्ये घ्यायचं आणि विदेशात एक्सपोर्ट करायचं आणि तिकडनं पैसे घ्यायचं. ते फक्त शेतकऱ्यांच्याकडनं घेतलेला माल परदेशात चांगलंच माल का पोचवायचं? आता बघा, शेतकऱ्यांना जर खत लागत असेल तर त्यात लिंक सिस्टीम आहे. तसं एक युरिया पाहिजे असेल तर दुसरे 4-5 खतं घ्या. तसंच जर आपण